म्हणून त्याला घराकडे गेल्या पाहिजे, कारण घरी मला 2 मुलं आहेत आणि पत्नी आहे, त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. नुसतं भजन केल्या नाही होणार. पण काय करता, कार्यक्रमच येते, कारण आपल्याला या मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे, जास्त लागते. पण त्याच्यानंतर घरी सुद्धा लक्ष द्यायला लागेल, नाही का? चला घराकडे जातो, घरी काय चालू आहे काय नाही. हो माझ्या बाबाचे बोलाय किती अनमोल, सेवकाला सांगतो न गाडी घुमराची, गाडी घुमराची तुझ्यासाठी मानव गाडी घुमराची गाडी घुमराची, गाडी घुमराची, गाडी घुमराची तुझ्यासाठी मानव गाडी घुमराची चला घरी आलो, पत्नीला आवाज दिला पाहिजे. करुणा ग माझे लाडाचे नारी, करुणा करुणा. काही हरकत नाही, आवाज गेला नसेल किंवा साईडच्या घरी बसली असेल, पुन्हा एकदा आवाज देऊन पाहतो. करुणा काय सांगावं बाई, 8-15 दिवस झाले घरचा जीव घरी नाही. माझा नवरा कार्यक्रमाच्या निमित्तानं, भजनाच्या निमित्तानं घराच्या बाहेर. काय करावं काही समजत नाही. यांची तर इतकी आठवण आली मला, आणि आज एवढ्या दिवसानंतर घरी आली. 15 दिवसापासून बोली सारी बंद, घरी आले आणि एवढ्या प्रेमाने मला करुणा 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 म्हणून आवाज देऊन आले. मग त्यांच्या शब्दाला मान दिलं नाही पाहिजे का? अनेकामधली मुलगी बाई, अनेकामधली मुलगी माझ्या बाबांनी या मार्गवाल्यांच्या घरामध्ये माझं लग्न करून दिलं. एवढे वर्ष झाले माझ्या लग्नाला, पण काय करू ग, काही समजत नाही बाई मला अजूनही. जाते बाई चर्चा बैठकीला, हवनाला, समोर सोडून बाई सर्वांच्या मागे जाऊन बसते. पण काय करावं, मार्गाची गोडी तर लई आहे मला, पण किती मला माझं नवरा समजावून सांगते, पण मला काही समजत नाही. नाही नाही अशी करते, घरातले सगळे कामं तर केली, एखादी वंदन गीत म्हणते, त्यांच्या शब्दाला मान देते. सत्य मर्यादा प्रेमाचा रथ चालला बाबाचा. सत्य मर्यादा प्रेमाचा रथ चालला बाबाचा. सत्य मर्यादा
वा, किती छान. मला वाटलं कुठं बसायला गेली असं, पण नाही, घरामध्ये सुंदर भजन चालू आहे. काय हरकत नाही, पुन्हा आवाज येतो.